नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर खूप दिवसांच्या उष्णतेनंतर जेव्हा पावसाची पहिली सर बरसते तेव्हा निसर्गासोबत मनही अगदी प्रसन्न होऊन जातं आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद तर पाहण्यासारखा असतो. पहिला पाऊस म्हणजे फक्त थंडावा नाही, तर सोबत घेऊन येतो तो म्हणजे मातीचा सुगंध, आठवणींची ओल आणि मुलांच्या निरागस आनंदाची उधळण. टेरेसवर पावसाच्या सरीमध्ये मनसोक्त नाचणारी मुलं, त्यांचं ते खडखडून हसणं आणि पावसाचा आनंद लुटणं, हेच तर बालमनाचं खरं सौंदर्य असतं. आणि खरंच बघा, जेव्हा पहिला पाऊस येतो ना, तर त्यावेळेला मुलांचा आनंद खरंच पाहण्याजोगा असतो. आणि त्यांचं ना चालू होऊन जातं की पावसामध्ये ओलं होण्यासाठी जाऊ काय टेरेसवर, किंवा मग समोर घराच्या समोर रोड असेल तर तिथे. आणि पावसाच्या त्या साचलेल्या पाण्यामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये बघा कागदांच्या बोटी बनवून त्यामध्ये ते चालवणं, म्हणजे खरंच जेव्हा पाऊस पडतो तर त्यावेळेला ना मुलांचं जे मन आहे ना, तर ते अगदी असं सुखावून जातं. आणि त्या पावसामध्ये काय करावं, किती नाचावं, किती खेळावं, तर असं मुलांचं होऊन जातं. पण यावेळेला ना लहान मुलांसोबतच मोठे व्यक्तीसुद्धा पावसाची इतक्या आतुरतेने वाट बघत होते. कारण बघा, यावेळेचा जो उन्हाळा आहे, यावेळची जी उष्णता आहे, जे तापमान आहे, तर ते ना खरंच म्हणजे इतकं त्रासदायक होतं. आणि असं नाही की फक्त माणसांनाच, झाडांना म्हणा किंवा पक्ष्यांना म्हणा, त्यांच्यासाठी सुद्धा यावर्षीचा जो उन्हाळा आहे तर तो इतका त्रासदायक ठरला. आणि खरं सांगायचं झालं ना, तर मला पावसाळा ना अजिबात आवडत नाही. आता बघा, जे निसर्गाचा नियम आहे तो तर चालणारच आहे, पण तरीही सुद्धा आपलं व्यक्तिगत एक मत असतं. तर त्याच्यानेच तुम्हाला सांगते की मला पावसाळा अजिबात आवडत नाही. आणि आत्ताच नाही, जेव्हा मी लहान होती, शाळेला जायची, मोठी झाली, कॉलेजला जायची, त्या दिवसांपासूनच मला पावसाळा अजिबात आवडत नाही. कारण बघा, पाऊसच जरी असला तरी आपल्याला शाळेत जावंच लागायचं. छत्री जरी तुम्ही घेतली तरी ते सगळीकडे ओलं ओलं असणं आणि पूर्ण असं फ्लोअर वगैरे ओला ओला असणं, त्या याच्याने की काय मला नाही माहिती, पण ती माझी ना एक मानसिकताच झालेली आहे की पावसाळा चालू झाला की मला तो ना अजिबात नकोसा वाटतो. पण निसर्गाचा जो नियम आहे तो तर चालणारच आहे आणि कुठे ना कुठे आपल्याला सुद्धा ते एक्सेप्ट करावंच लागतं. कारण बघा, म्हणजे जोपर्यंत पाऊस येणार नाही किंवा हिवाळ्यामध्ये थंडी पडणार नाही, उन्हाळ्यामध्ये ऊन तापणार नाही, तर ते जे ऋतू आहे तर त्यांचा आनंदसुद्धा येत नाही. तर त्यामुळे मग असं सुद्धा वाटतं की पावसाळ्यामध्ये छान पाऊस पडावा, हिवाळ्यामध्ये छान थंडी पडावी आणि ऑब्वियसली उन्हाळ्यामध्ये जे वातावरण आहे ते गरम तर राहतच. पण माझी एक म्हणजे पर्सनली असं आहे की पावसाळा मला आवडत नाही. पण यावेळेला मी सुद्धा पावसाची ना इतक्या आतुरतेने वाट बघत होती, कारण इतकं गरम होत होतं. आणि त्यातल्या त्यात माझे आवडते झाडं ते सुद्धा ना इतकी केअर करून ना सुखायला लागलेले होते. नंतर कधीतरी ना एखाद वेळेला तुम्हाला दाखवणार की माझं जे हिरवंगार गार्डन होतं, जे हिरवीगार माझी झाडं होती, तर ती किती अशी सुखायला लागलेली आहेत, तर ते नंतर कधीतरी तुम्हाला दाखवणार. तर छान मस्त असा पावसाचा आनंद लुटत मुलं ना वर टेरेसवर खेळत होते. आणि अशा पावसाच्या याच्यामध्ये छान असा गरमागरम जो चहा आहे तर तो तर असलाच पाहिजे. आणि त्यातल्या त्यात सोने पे सुहागा माझं आज असं झालं की माझ्या इथला ना जे अद्रक आहे ना, तर ते संपलेलं होतं. म्हटलं आता काय करायचं, कारण विना अद्रकीची चहा ना मला अजिबात आवडत नाही आणि मी पीतसुद्धा नाही. तर मग त्याला म्हणजे अद्रकीला अल्टरनेटिव्ह म्हणून त्यामध्ये ना 2 लवंगा मी टाकल्या. आणि खरं सांगते, म्हणजे अद्रक जर घरी नसेल तर त्या ठिकाणी ना तुम्ही लवंगसुद्धा टाकू शकता चहामध्ये. आणि छान असा अद्रकीचा जो असा तिखट स्वाद येतो, जो असा गळ्याला बघा झोंबत जातो ना, तो स्वाद लवंगाचा येतो. आणि लवंगाचा चहासुद्धा खूप छान वाटतो. आणि पावसाळ्यामध्ये तर बघा, मी म्हणेन की लवंग, विलायची, जी कलमी असते, तर त्याचा ना एक पावडर बनवून ठेवायचा. तर तो चहा म्हणजे पावसाळ्यामध्ये चहासाठी ना खूप बेस्ट असतो. मी सुद्धा बनवणार आहे. तर मस्त छान चहा ठेवला आणि बाहेर बाल्कनीमध्ये पावसाचा आनंद घेत छान अशी झाडांनासुद्धा म्हणजे एक जी चालणारी हवा असते
तर त्यामुळे झाडंसुद्धा छान असे आपले हवेवर डुलत होते, पाऊससुद्धा येत होता आणि त्याच याच्यामध्ये बसून मी मस्त छान माझ्या चहाचा आनंद घेतला. आणि बाल्कनीमध्ये ना खरं सांगते इतकं छान वाटतं आणि इतकी मोकळीक वाटते, कारण आतमध्ये तर बघा अगदी असं कोंदट वातावरण असतं, पण बाहेर ना खूप छान वाटते. तर माझ्या दिवसाचा कितीतरी वेळ मी माझ्या बाल्कनीमध्ये घालवत असते. चला, चहा तर आटोपला, त्यानंतर मग लगबग असते ती म्हणजे आपल्या कामांची. आणि त्यातल्या त्यात बघा चहा वगैरे झाल्याच्यानंतर चहा पाण्याचे भांडे असतात किंवा माझ्यासोबत तर कधी कधी असं होतं की दुपारच्या जेवणाच्या नंतरचे जे भांडे आहेत तर ते सुद्धा कधी कधी तसेच पडले राहतात. कारण बघा जेवण झालं की त्यानंतर मग ना व्हिडिओचं काम असतं आणि अशा याच्यामध्ये मग ते जे भांडे आहेत तर ते सगळे राहून जातात. तर ते भांडे सगळे छान असे स्वच्छ करून घेतले. बऱ्याच वेळा काही लोकांचं असं असतं की भांड्यांची जी बास्केट आहे त्यामध्ये भांडे ना व्यवस्थित येत नाही. त्यामध्ये काय करायचं, जे लहान भांडे आहेत ते सगळे आधी खाली ठेवून घ्यायचे आणि त्यानंतर मग मोठे भांडे ठेवायचे. तर लहानशा बास्केटमध्ये सुद्धा तुमचे खूप सारे भांडे त्यामध्ये येऊन जातात. पावसामध्ये खेळून झाल्याच्या नंतर यांचा पुन्हा आणखी हा जो कारभार आहे तर तो चालू झालेला. कारण आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत आणि मोबाईल तरी बघून बघून किती बघणार आहे. त्यामुळे मग मुलांना असं काहीतरी सामान आपण मागवून द्यायचं आणि त्यांना बिझी ठेवायचं. म्हणजे काहीतरी आर्ट अँड क्राफ्ट म्हणा किंवा काहीतरी त्यांचं प्रोजेक्ट म्हणा, असं काय ना काय त्यांचं चालू असतं. पेंटिंग असते, आर्ट असते, क्राफ्ट असते, असं काहीतरी चालू असतं. तर घर तर आपलं घाण होतं, पण याचा एक फायदा असा असतो की मुलं मोबाईलपासून दूर राहतात आणि मोबाईल जास्त बघत नाही. तर मुलांचा आपला कारभार चालू होता आणि मी माझी जी दिवावात आहे सायंकाळची तर ती करायला घेतली. पण त्याआधी थोडंसं आम्ही म्हणजे कोराडीवरून काही सामान आणलेलं होतं, तर ते सामान थोडं माझं ठेवण्यास राहिलेलं होतं. तिथूनच कुंकू, अष्टगंध आणि आणखी काय काय असं सामान घेतलेलं होतं. तर ते सामान मी तिथे डब्यामध्ये ठेवून दिलं. कारण बघा पूजेचं जे सामान आहे ना तर ते एकाच ठिकाणी असलेलं बरं असतं. एकतर बघा इकडे तिकडे ते ठेवलेलं असेल तर आपले कसे ना कसे हात बोट त्याला लागतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूजेमध्ये मग जे सामान आहे तर ते सुद्धा आपल्याला मिळत नाही. म्हणून मग ना देवपूजेचं जे सामान आहे तर ते मी सगळं असा एका ट्रेमध्ये छोटे छोटे जे डबे असतात तर त्यामध्ये ठेवते. तर त्याच्याने पूजेच्या वेळेवर वारंवार मला उठावं लागत नाही आणि सामानसुद्धा छान असं ऑर्गनाईज राहतं. तर चला, सायंकाळची जी दिवावात आहे माझी तर ती सुरू आहे. आता तुम्हाला वाटेल की इतके सगळे दिवे कशासाठी, तर माझ्या सायंकाळच्या पूजेमध्ये ना नित्यनियमाने 6 दिवे लागतात. एक तर देवाजवळ कंटिन्युअसली तेलाचा दिवा चालू असतो आणि दुसरा मग तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळ मी लावते. आणि त्यानंतर एक तुळशीजवळ, एक बेलाच्या झाडाजवळ, एक स्वयंपाकघरामध्ये आणि एक उंबरठ्याजवळ. तर सायंकाळचे असे 6 दिवे माझे ठरलेले असतात. आणि सोबतच असतं सायंकाळचं थोडंफार वाचन. तर ते वाचन वगैरे सगळं आटोपून घेतलं आणि त्यानंतर मग घाई असते आपल्या स्वयंपाकाची. सायंकाळची जी वेळ आहे ना तर बघा 5 वाजेपासून कामांना सुरुवात होते आणि त्यानंतर रात्रीचे 10 कसे वाजतात ना तर काहीच कळत नाही. म्हणजे सायंकाळचं आपलं झाडत काढणे आहे, भांडे जमवणे असतात, कपड्यांच्या घड्या घालायच्या असतात, त्यानंतर मग दिवावात असते. आता दिवावातीच्या याच्यामध्ये सुद्धा मला ना सायंकाळच्या याच्यामध्ये 1 ते सव्वा तास, कधी कधी 1.5 ताससुद्धा लागतो. कारण एकतर दिवे असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे सायंकाळचं जे वाचन आहे ना तर ते वाचन थोडंसं जास्त असतं. तर त्यामुळे मग ना थोडासा उशीरच होतो. सकाळी वाचन वगैरे मी काही करत नाही कारण सकाळचा टाईम खूप बिझी असतो त्यामुळे. तर चला असो, सायंकाळच्या ज्या पूजेच्या विषयीने आपण नंतर कधीतरी बोलूयात. त्यानंतर मग स्वयंपाक मला करायचा होता. तर स्वयंपाकाच्या बाबतीतसुद्धा आज असं झालं की 2 दिवसाच्या आधी ना माझ्या इथे पाहुणे आलेले होते आणि नेमके पाहुणे आल्याच्या नंतर ना माझ्या स्वयंपाकाचं जे नियोजन आहे तर ते ना हमखास बिघडतं. तर त्याच्यामध्ये बघा पोळ्या ज्या आहेत ना तर त्या खूप साऱ्या जमा झालेल्या होत्या. तर म्हटलं आता इतक्या सगळ्या पोळ्या फेकण्यापेक्षा, कारण बघा खाली एकतर ना गाई वगैरे ना फारशा येत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतकं अन्न फेकणं तर हे मलासुद्धा ना आवडत नाही. तर त्यामुळे या ज्या पोळ्या होत्या तर त्यांनाच मी काय केलं, छान असं मिक्सरमध्ये ना बारीक करून घेतलं. आणि याचा बघा जो चुरा असतो, आता बरेच लोक बऱ्याच याच्यामध्ये याला बोलतात, तर आमच्या इकडे ना पोळ्यांचा चुरा किंवा पोळ्यांचा चुरमा अशा प्रकारे याला म्हटलं जातं. तर मस्त छान मी ते ना फोडणी करून घेतलं आणि लहान मुलं म्हणजे किट्टू आणि माझ्या भावाची मुलगी, आता
त्या दोघी ही जी गोष्ट मी बनवलेली आहे तर त्या काही खाणार नाहीत आणि त्यातल्या त्यात माझ्याकडून ना ही इतकी सगळी बनली आहे की आमच्याकडून सुद्धा ह्या खाल्ल्या जातील किंवा नाही मला नाही माहिती, पण जेवढ्या पोळ्या होत्या त्या मी सगळ्या बनवून घेतल्या. तर मुलांसाठी ना एकीकडे मी भात ठेवलेला आहे आणि त्या भाताला ना फोडणी करून घेणार आहे, म्हणजे टमाटर मिरच्या कांदे बिंदे टाकून त्यांना फोडणी करून देणार आणि आमच्यासाठी या ज्या पोळ्या आहेत तर त्या होणार. तर चला, अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ आहे तर तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. व्हिडिओ कुठे जरी तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. आणि छान आता जो पावसाळा आहे तर तो चालू झालेला आहे. तर बघा, पावसाळा जितका आनंद घेऊन येतो ना तर तितक्याच प्रॉब्लेमसुद्धा घेऊन येतो. तर या पावसाळ्यामध्ये स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची काळजीसुद्धा व्यवस्थित घेत चला. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच संपवते. बाय. हर हर महादेव.